ही लढाई आता फक्त त्या दोघींची नव्हती. ही लढाई आता आमच्या चौघांची होती. दिवसेंदिवस जंगलात राहणं आता कठीण होत होतं आणि मनामध्ये फक्त एकच विचार, ह्या जंगलातून बाहेर पडणं. 2 दिवस झाले आम्ही आपले सतत चालतोय, पण आम्हाला या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता. तेजू चाल. तेजू चल. बस आता बस झालं. अजून किती चालायचंय? हे जंगल तर संपतच नाहीये. आता असं वाटतं आपण पण गायब झालो असतो ना तर खरंच खूप बरं झालं असतो. खरंच बरोबर बोलतेस. आता असं वाटतं जो कोण आहे तो येऊन आपल्याला पण एकदाच गायब करू देत. अजून किती फिरायचंय आपण? अरे काय झालं तुम्हाला? इथे काय बसलात? आपण निघून या जंगलातून बाहेर, काहीतरी मार्ग नक्कीच असेल. जरी आपण बाहेर पडलो तरी आपण त्यांच्या घरच्यांना काय तोंड दाखवणार? आणि आता या जंगलातून बाहेर पडणं अशक्यच वाटतंय. अरे हो, निघू आपण इथून बाहेर. एवढा का निगेटिव्ह विचार करता? कधीपासून आपण हेच बोलतोय. आता मला खरंच कळत नाही मी नक्की कोणावर विश्वास ठेवू, तुमच्या बोलण्यावर की या रियालिटीवर. संपलं सगळं 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 संपलं. तेजू 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 जो कोण आहे तो येऊन आपल्याला पण नाही गायब करत. कंटाळले मी आता. तेजू तू बोलतेस आता मला कळलं मनवाने असं का केलं. तिला माहित होतं असंच काहीतरी होणार आहे. आता वाटतं आपण पण तसंच करायला हवं होतं. हो शांत हो आता. तुमचं काय लावलं तुम्ही? एकतर या जंगलातून कसं बाहेर पडायचं याचा विचार करतो आम्ही. एक होप ठेवलं की आपण या जंगलातून नक्की बाहेर पडू. तुमचं काय? आपण या जंगलातून नक्की बाहेर पडू, पण जर आपण सगळे एकत्र असू ना तर. माझ्यावर नाही, आमच्यावर विश्वास ठेवा. आपण या जंगलातून नक्की बाहेर पडू. पण कधी? आणि याचं उत्तर आम्हाला पण माहित नव्हतं. अरे पाणी संपलंय. इथे कुठे बघू का मिळते का पाणी? या जंगलात पण बघतो कुठेतरी. बरोबर, आम्ही इथेच. चल बसूया तिकडे. आवाज आला ना कोणाचा तरी? आता सँडीचा आवाज आहे. सँडीचाच आवाज आहे तो. थांब अरे शोधू आपण त्याला. पण कधी? कुठे गेलाय तो? भेटेल अरे. शोधू आपण त्याला. तू शांत हो पहिले. पण थांबून ना आपण चुकी करतो. आपल्याला जायला पाहिजे तिकडे. शांत हो. भेटेल तो आपल्याला. कसा शांत हो मी? तुम्हाला तर मी चाललोय शोधायला त्याला. अरे हा भेटेल तो. जरा शांत हो. आपल्याला माहितीये का तू कुठे गेलाय? नुसतं धावून काही फायदा नाहीये. जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. माझा मित्र सँडी गायब झाला. ओरडून काय फायदा नाही आता. कशाला ओरडतोस? अभि, सँडी गायब झालाय. नाही ना, सँडी गायब नाही होऊ शकत. माझा नाही विश्वास. अजून काय तुला वेगळा पुरावा हवाय? हे सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडतंय ना. अभि सावर स्वतःला. हे कधी ना कधी आपल्याबरोबर घडणारच होतं. त्याच्या हातून मारण्यापेक्षा आपणच
तुम्हाला जीव द्यायचा असेल तर द्या, पण मी देणार नाही. हे सगळं कोण करतं ना हे मला जाणून घ्यायचंय. भूत, प्रेत, आत्मा की माणूस, आणि त्याला शब्दाशिवाय मी शांत बसणार. अभि, तुम्हाला सगळी काही मस्करी वाटते का? माझा मित्र गायब झालाय. हे बघ, आमच्यासोबत पण हेच घडलंय. आम्ही पण प्रयत्न केले, पण काहीच हाती नाही लागलो. तुला काय वाटलं, आम्हाला आमच्या मित्रांची काळजी नाहीये का? आम्ही ते प्रयत्न केले नाहीत का त्यांना शोधायचे? तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी माझ्या मित्राला इथून शोधल्याशिवाय जाणार नाही. तुम्हाला यायचं असेल तर या माझ्यासोबत, तुमच्यासाठी रस्ता मोकळा आहे. माणसांमध्ये मतभेद असतात, पण त्याच मतभेदांमुळे आज आमच्यामध्ये ताटातूट झाली. मी एकटाच होतो. मला असं वाटलं माझ्यावर कोणतरी सतत नजर ठेवू नये. पण मला फक्त आता सँडीला शोधायचं होतं. मनामध्ये भीती तर होती, पण काही करून जंगलातून बाहेर निघायचं होतं. आणि तिकडे ईशा तेजूला समजून सांगत होती. बरोबर आहे, पण काय करायचं ते काहीच कळत नाहीये. आणि त्याला काय वाटलं, आपण काय प्रयत्न केले नाहीत का आपल्या मित्रांना शोधायचे? अगं, तू त्याच्या एका मित्रासाठी एवढी खटपट करतो. आपले तितके मित्र गायब झालेत, ते पण क्षणाक्षणाला. आणि आपण जीव देण्याच्या गोष्टी करतोय, पण चुकीचा विचार करतोय आपण. कदाचित आपल्याला आपले मित्र सुद्धा परत भेटू शकतात. अभि कुठे असेल, आपण शोधूयात त्याला. हो. अशा प्रकारे ह्या दोघी अभिच्या शोधात निघाल्या. खूप वेळ झाला मी जंगलात फिरत होतो, आणि अचानक आम्ही तो का घाबरला एवढा? तुम्ही ते काय करताय? तुझा तर एकच मित्र हरवला. आमचे ते एवढे मित्र गायब झाले. तू जर तुझ्या एका मित्रासाठी हार नाही मानू शकत, तर आमचे तर 6 मित्र हरवले. आम्ही दोघी आहोत होतो तुझ्यासोबत. आता हे सगळं कोण करतंय हे जाणून घ्यायचं. पण तरीही प्रश्न उरतोच, आता हे सगळं कोण करतंय? हे जंगलात राहायचंय काय नाही. काय खायला का भूक लागली? हो आहे. पेरू हो. असं नाही. तुला एक प्रश्न विचारू? जेव्हा तुमचे मित्र गायब झाले तेव्हा ते सगळे गायब झाले की एक एक करून गायब झाले? एक एक करून. पण असं काय विचारते? काय झालं? अगं ते काय झालं? ते केवढं तरी मोठं माझं आलेलं. मी शांत. तुला काय झालं नाही ना? तुला काय लागलं नाही ना कुठे? नाही. वानर होतं का? हो. तुम्हाला सांगतो, जंगलात तुम्ही एकटं जाऊच नका. जंगली प्राणी आहेत ना, आपल्यावर हल्ला करतात एकट्याला बघून. तुमचे मित्र गायब झाले तेव्हा ते सगळे गायब झाले की एक एक करून गायब झाले? तुम्हाला सांगतो, जंगलात तुम्ही एकटं जाऊच नका. जंगली प्राणी आहेत ना, आपल्यावर हल्ला करतात एकट्याला बघून. काय झालं? ते केवढं तरी मोठं माझं आलेलं. ईशा, तू मगाशी मला विचारलेलंस ना की मी तुला असं काय विचारतो, तर त्याचं उत्तर हे आहे. जेव्हा ईशा एकटी होती तेव्हा तिच्यावर माकडाने हल्ला केला किंवा वानराने हल्ला केला, आणि जेव्हा सँडी किंवा तुमचे मित्र गायब झाले तेव्हा ते एकटेच होते ना. म्हणजे आपल्यावर कोणतरी नजर ठेवून आहे. आपल्यावर? हो, कारण जेव्हा पण आपले मित्र एकटे होत आहेत तेव्हाच ते गायब होत आहेत. आपल्याशिवाय ते कोण आहे? आपल्याशिवाय नक्कीच कोणतरी ते, आणि त्याचा आपल्याला शोध लावायचा. ऐका,
माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय काय आम्ही दोघेही झाडामागे लपलेलो आणि ईशावर लक्ष ठेवून होतो. आमचा प्लॅन असा होता, जो कोणी गायब करतो तो एक एक जणांना गायब करतो आणि जे एकटे पडतात तेच गायब होत आहेत. म्हणून आम्ही ईशाला एकटं पाडलं आणि जर ईशा एकटी असेल तर तो तिला एकटीला बघून गायब करण्याचा प्रयत्न करेल आणि तो तिकडे नक्की येईल. आणि जसा तो तिकडे येईल आम्ही त्याला पकडू आणि या सगळ्याचा जाब विचारू. पण ईशाच्या मनात काही वेगळंच चालू होतं. यांना मीच भेटले एक्सपेरिमेंट करण्यासाठी. देवा प्लीज वाचव मला. जो कोणी गायब करणार त्यांनी मला जास्त जोरात खेचू नका. पाहिजे तर मी येते तुमच्यासोबत. प्लीज प्लीज देव वाचव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देव वाचव, देव वाचव. पण सगळं उलटच होत होतं. काय करतेय? आपला प्लॅन काय होता? चल जाऊन बघूया कुठे जाते ती. तिच्यासोबत कोणतरी आहे अजून. चल पटकन. आम्ही म्हाताऱ्याला पकडलं आणि आता असं वाटलं की आपले सगळे प्रश्न सुटतील. पण तसं नव्हतं. आता तर हे कोडं आणखी कठीण होत गेलं. मी हे नाही केलंय, माझ्याकडून हे कोणतरी करून घेत आहे. आधी आम्हाला विश्वास नाही बसला, पण त्यांच्या अशा बोलण्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागला. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला ह्या जंगलातून बाहेर काढू शकतो. काय पुरावा तुमच्याकडे? माझ्या मित्रांना तुम्हीच गायब केले का? आज हे दोघं होते म्हणून मी वाचले, नाही तर मला पण तुम्ही असंच गायब केलं असतं. तुम्हाला गायब करून काय भेटतं? आम्ही या जंगलातून बाहेर पडू शकतो का? काय करायचं? आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही. ते बोलते काय बोलतात ते तर ऐकू ना आपण. आम्ही या जगातून बाहेर कसं निघू शकतो? काय आहे? हा नकाश आहे, त्याच्यातून ह्या कुठून तुम्ही बाहेर पडू शकता. जर गेलो या नकाशाप्रमाणे तर नक्की आम्ही बाहेर पडू शकतो का? नाही पडू शकत. त्याच्याआधी तुम्हाला तिची झोपडी नष्ट करायला लागेल. कुणाची तिची? भ्रमिकाची. भ्रमिका? भ्रमिका? कोण भ्रमिका? कोण भ्रमिका? जी हे सगळं माझ्याकडून करून घेता येते. आणि तिची झोपडी कशी नष्ट करायची? पौर्णिमेच्या दिवशी
पौर्णिमा कधी? 2 दिवस. पण तिच्या झोपडीपर्यंत कसं पोचायचं? ते या सर्व नकाशामध्ये आणि तिची झोपडी कशी नष्ट करायची? तुझी झोपडी नष्ट करणं अशक्य आहे. पण जर तुम्हाला या जंगलातून बाहेर पडायचं असेल तर तुझी झोपडी तुम्हाला नष्ट करावीच लागेल. तुझी पडकी बाजू एक आहे, ती मुलांना मोहित करते. मुलांना मोहित करते म्हणजे? त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. गेली 20 वर्ष या जंगलामध्ये तिच्यामुळे मी अडकून पडलेलो आहे. तुमच्यामधल्या एकाला तिने सुद्धा असंच मोहित केलं. आधी आम्ही तिच्या मागे जाताना बघितलंय. चांगलं हे जे बोलतात ते खरं आहे. आधी पण असंच मोहित झालं. असंच हरवलाय तू. तर मला काय करावं लागेल? सांगतो ह्यांच्यामुळे आम्हाला कळलं हे जे सगळं करते ती भ्रमिका. जर आम्ही त्या नकाशाप्रमाणे गेलो तर आम्ही नक्कीच त्या झोपडीपर्यंत पोहोचू आणि कदाचित त्या जंगलातून बाहेर सुद्धा. आणि आता शोध सुरू झालेला त्या झोपडीचा आणि माझा मित्र सँडी याचा. त्या म्हाताऱ्याने आम्हाला संपूर्ण प्लॅन सांगितलेला आणि त्या नकाशाच्या मदतीने आम्ही सँडीपर्यंत पोहोचलो. सँडी! सँडीला आम्ही सांगितलं हे सगळं कोण करते. कोण ती? हे सगळं करते ती भ्रमिका. ती एक बाई आहे, ती हे सगळं करते. आणि जर तिची आपण झोपडी नष्ट केली आज 12 वाजेच्या आत तरच आपण या जंगलातून बाहेर पडू शकतो. आणि आम्हाला त्या म्हाताऱ्यांनी सांगितलं ज्यांनी तुला गायब केलं. आम्ही एक प्लॅन केला. तिचा वीक पॉइंट म्हणजे ती मुलांना मोहित करते. आम्ही ठरवलं ईशा, तेजू आणि सँडी हे तिघं झोपडीच्या शोधात पुढे जातील आणि झोपडी दिसली की तिला नष्ट करतील. आणि मी जर यांच्यापासून वेगळा असलो तर ती नक्कीच मला एकट्याला बघून मला मोहित करण्याचा प्रयत्न करेल आणि ती माझ्या मागे येईल. याचा अर्थ या तिघांना तिची झोपडी नष्ट करणं सोपं पडेल. मला माहिती नाही काय करायचं. तुम्ही तिघं तुमचं काम करा, मी माझं करतो. चला. प्लॅनप्रमाणे हे तिघं झोपडीच्या शोधात निघाले. आणि माझ्या मनात एकच भीती होती, भ्रमिकाची. काळोख झाला आणि अचानक हिची जॉनी सोन्याची खाणी जशी फुलदाणी दिसतीया मजला ग, दिसतीया मजला. हिच्या रूपाच लागे मज वेड पडे मज कोड प्रीतीची जोड जीवाशी भिडे हो. नजराना जानू पलकों से मैं को छलकाना. मैं हूँ फितूरी दोनों आंखों से बांधूंगी ताना बाना. तेरा दिल ये भरेगा जुर्माना. मैं हूँ फितूरी दूं मैं चाहत राहत थोड़ी सी. पल दो पल सोहबत थोड़ी सी. फिसला दूं नीयत थोड़ी सी. नजराना जानू पलकों से मैं को छलकाना. मैं हूँ फितूरी.
से मैं को छलकाना मैं हूँ फितूरी मेरा बेबाक साया है बेबाक साया मेरा बेबाक साया है बेबाक साया आओ दाजीबा सुन लो जी दाजीबा करना ते तुमको भी ये बेबाक जी काय खूप दमलोय आणि फायनल झोपडी पण भेटली आपल्याला. प्लॅन तर माहिती आहे आपल्याला, पण अभि कुठे असेल? झोपडी तर भेटली, अभि बरा असेल ना? हे बघा, जे काय करायचं ते आपल्याला लवकरात लवकर करायचंय. ते कोणत्याही क्षणी इथे येऊ शकते. सगळं काय होईल नीट, तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज. अभि अभि काय झालं? अभि रिलॅक्स हो. येते ती येते अभि तू शांत हो पहिले. लागलं इथे. ते जाऊ दे ते राहू दे ती येते खूप तुला भयानक कसं आहे. लागलं? तू थांब, तू शांत हो पहिले. तो विषय नाही आपल्याला फक्त प्लॅन माहिती ना काय. हो. चला मग लवकर लागा कामाला ती येते आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. चल. चित्त काल धर्मणा त्वमे निमित्त कोम सत्व सारगस्तिता अभि बाहेर आहे. अरे ती कुठे आहे? तरी आत गेली ना. ती आत नाहीये. ती बाहेर आली ती कुठे आहे? ती. त्याचा अर्थ तिला कळलं की आपण इथे आहोत. लवकरात लवकर आपला आगावं लागेल. हे पटकन चल. लाव. सँडी लाव पटकन. सँडी लाव. ईशा! ईशा! ईशा उठ. सँडी लाव. लाव. अरे लाव. तू लाव. ईशा उठ. काय झालं? ईशा काय झालं तुला? सँडी लाव. ईशा संवित
तू चाललास तू 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 हे सगळं का करतेस? मला मला आवडतं मारायला. पण तू नक्की कोण आहेस? मी या अजगरी जंगलातली सर्वात सुंदर व्यक्ती. मृदंग दष्ट चित्त काल धर्मणा त्वमे निमित्त कोम सत्व सारगस्तिता मी का तू माझ्या जागेवरती मराठी होतोस. मी कोण? सांग ना मी कशी दिसते? कशी दिसते सांग. कशी दिसते मी? सांग ना कशी दिसते मी? कशी दिसते मी? कशी दिसते? अचानक ती गायब झाली. सँडी माझ्याकडे आला आणि आम्हाला झोपडी नष्ट करण्याची एक संधी मिळाली. झोपडी नष्ट करण्यासाठी आम्हाला तिची मशाल मिळाली आणि तिच्याच मशालेने तिची झोपडी नष्ट करण्याचा आम्ही प्लॅन केला. आम्ही झोपडी नष्ट करायला जाणार तितक्यात तुझी जाणवत सगळं सांगून जाते. मी कशी दिसते? तुझी देव आहेस. ती जागा माझी, हे जंगल माझं, हे पूर्ण राज्य माझं. आपला जीव जाईल. आपल्याला पार लोक जाऊयात आपण. आपल्याला त्याप्रमाणे करावंच लागेल. व्हिडिओ काढण्याची मजा सगळे सगळे माझ्यासमोर नमलेले असायचे. मी माझ्या सौंदर्याने कित्येक राज्य आणि त्यांच्या राज्यांना भ्रमित करून माझ्या राज्याचा विस्तार केला. पण मी काळावर मात करू शकले नाही. जसं जसं काळ सरत गेला तशी तशी मी म्हातारीत गेले. माझी किंमत कमी झाली. माझं राज्य नष्ट झालं. म्हणून माझ्या देहाचा त्याग केला. पण माझा आत्मा जिवंत ठेवला. पण आमच्या मित्रांना गाठ करून तुला काय मिळालं? माझं रूप बघतोस ना? त्याच्या बळीमुळे इतकं सुंदर आहे. जितक्या तरुण मुलांचा मी बळी घेईल तितके वर्ष मी या जंगलाची आणि सौंदर्याची राणी असेल. आणि आता तुमची बारी आली. लवकर काय करायचं ते करा आता. थांबा. काय करता तुम्ही? सोड त्याला. सोड त्याला. तुला अभि बोलतो ना. तुला त्याला सोड पहिले. तुला अभि. स्वार्थी असणं हा माणसाचा गुण आहे. पण प्रमाणाच्या बाहेर असणं तितकंच खातं. आज भ्रमिकाचा स्वार्थीपणा मध्ये आला आणि त्याच स्वार्थीपणामुळे तिने निरागस मुलांचे बळी घेतले. नेहमी लक्षात ठेवा, कधी ना कधी असुरी वृत्तीचा नाश हा होतोच.
कधी हे उठायचंय आणि एवढा सकाळी उठून फायदा काय झाला रे? यांचा नेहमीचा टाइमपास हे असेच करतात. बघ ना, जायचंय ना फिरायला. येऊन झोपाच काढल्यात नुसती. ना इथे येऊन का झोपले ना? सँडी उठ लवकर जायचंय अजून यार, उशीर होतोय. नाहीतर काय लक्षात आहे ना? काय मी झोपलेत बघ कसे. रात्री चल उठवा चल उठा, जायचंय आपल्याला. उठा सँडी, हे उठवा रे अरे लवकर उठवा. नेहमीचा टाइमपास उठा उठा, जायचंय फिरायला जायचं. उठा, जायचंय फिरायला. कसं यांचं लवकर मग किती उशीर जायचंय फिरायला जायचं. जंगलात जायचं ना फिरायला. चला आता चल चला चला, उठा लवकर. किती वेळ जायचंय ना आपल्याला. हे सगळं इथे कसं काय? मला पण तोच प्रश्न पडलाय. तुला कसं काय माहिती? मला एक स्वप्न पडलेलं. मला पण एक स्वप्न पडलेलं. म्हणजे तू पण तेच बघितलं जे मी बघितलं. हो वाटतं. तोच का? म्हणजे हे सगळे खूप मजा येणार आहे. थांबा. काय झालं? काय झालं तुम्ही सगळे इथे कसे काय? म्हणजे फिरायला जायचं आपल्याला. अरे पण तुम्ही तर सगळे गायब झाले आहात ना. काय वेळ लागले काय? काय म्हणजे आपल्याला एक स्वप्न पडलेलं. अरे पण हे गायब झालेले. ते गायब नाही झालेत, आपल्याला एक स्वप्न पडलंय. चल विसर स्वप्न ते. जी